हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। कृष्ण अत अर्जुनक काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुः त्यागं विचक्षणाः म्हणले. हांगा कवयः आणि विचक्षणाः ते दोन्ही विशेषण दिले ताणे ज्ञानींक. ते कसल म्हणून मी पळया म्हणरी काम्यक कर्म कोण त्याग करता तांकां त्या कामाक संन्यास म्हणरी काम्यक कर्म त्याग करचे संन्यास म्हणल्यार कर्मफल त्याग करचे हें त्याग म्हणटाची म्हूण. तरी संन्यास आणि हें त्याग हाजे विशय कसले म्हळ्यार हांतो कसले चड कस की आमी एक विंगड तशी अशी म्हणल्याक ना. संन्यासाश्रम स्वीकार करले जनांना सर्व त्यांनी कामिका कर्म सोडताची सम्यक न्यास ती कळवा त्यांनी सोडताची. तशीची आता ग्रहस्थाश्रमी जल्लेल जनात असल्यार मोक्ष नामे म्हणल्याक जाल्यार ताचे खातीर परमात्मान सांगिल्लें कोण ग्रहस्थाश्रमांत आस त्यांनी सर्व कर्म परमात्माल पूज म्हण लेखून कोर न्हू थंय फल निमगोचनाच. हेंची संन्यासाक आनी त्यागाक असोचे व्यत्यास. एक कर्मफल सोडचें आनीक कर्म त्याग करचें म्हळ्यार कसं न्ही अपेक्षा दवरून कर्म करना नशी रावचें तितलेच. संन्यासी म्हळ्यार जे न्ही जप तप यज्ञ याग करचे आमी पळयताचे. आतां आमगेले येते वर्यांनी पुर्णाहुतीक येताची यज्ञ जाल्यार ती यज्ञा संकल्पनी कोणके करून तांणी एक पुर्णाहुती करची तें परमात्माल काम म्हूण करचें तांगेले खातीर तांणी करचें न्ही. खंयची एक देवस्थानांत तूं खंयची कडेन केल्या त्या लोक कल्याणा खातीर कसले तांकां अपेक्षा ना. आतां देवाला पूजा करताची तांकां देव आस तांकां तांगेले गुरुपीठ दुखून शिक्षा दिक्षा मेळटनाची देव दिताची पुजेक ते देवाला पूजा करनाचे वेळ जप करनाचे तप करनाचे वेळ जाल्यार तांकां कसले आमगेले खातीर म्हणना. कशी आमगेले संध्यावंदन म्हणटा तें निश्काम आसता की तशीची तांणी करची सर्व कामय निश्काम आसता. तशी त्याग म्हळ्यार कर्म त्याग न्ही कर्म करूं का फल त्याग कर का म्हूण सांगून. तशीच आतां कर्मत्यागची म्हण लेखल्यार आमी कसो आमगेले तसले जन आमी कवयहय न्ही विचक्षणाहय न्ही ज्ञानी न्ही. सामान्य जन कसो लेखता वैर वैर वाचिल्यार कर्मत्याग करचे लायक तशें फायदो करून कसले करूना म्हळ्यार कसो न्ही वेदाध्ययन करूना संध्यावंदन करूना व्रत अनुश्ठान करूना कसले करूना कर्म त्याग करी म्हळ्यार कृष्णान जैत केल्ले आमी कर्मत्याग जाल्यार आमी जेवची सोडतावे तेव्हा एक कर्म न खावची सोडतावे ना न्हय ऑफिसा वचची सोडतावे ना न्हय संपादन करचें सोडतावे ना न्हय. तसल्यार आमगेल खातीर म्हळ्यार सर्व कर्म आमी करताचे तेवय परमात्माल खातीर न्ही. आतां परमात्माल संशय आसता परमात्माल खातीर म्हूण केल्यार आमी संपादन केलें दुड्ड पुरे काणके हुंडी घालका जाल्यार देवाले तशें आनी आमगेले खातीर करचें हांवें असल पुरे आमगेल्या मनांत आसता तशें न्हय तें. आतां जनकादी ऋषी जनका राजर्षी म्हणटा ताका जनक रायू तो सिंहासनार बसता आशिल्लो. तो ताणें ताकेलें तें राज्यान तूं येवचें तें जनान बांदूचें आतां आमी टॅक्स म्हणटा पळय तेन्ना करा म्हणटालीची ते पळय जनाल हिता खातीर व्यय करता आशिल्लो. राय जावन बसतना ताका एक आभुशण आभरण वस्त्र पळय ताणें रायाल मणके घालका आशिल्लें जाल्यार घाल्यार ते म्हगेले खातीर म्हळ्यार अभिमान ना आशिल्लें. कितले घालका तितले मात्र घालता आशिल्ले ह्या पुरे परमात्मान दिल्लेले म्हाका थंय सोण वच्ची तें तितलें ताका गोत्त आशिल्लें. आतां आमी आमगेले म्हूण आमी वतन व्हरता की म्हण लेखून जीव सोडता पळय तशी जनक रायो ना आशिल्लो. तशी कसले कर्म जेवो
ते परमात्माला प्रित्यर्थ म्हणून कोरनो फला अपेक्षे सोडली म्हणजे रे ते त्यागही म्हणून घेता. तरी संन्यास म्हण म्हळ्यार हाजे पशी फुडें अर्जुनाक संन्यास आनी कर्मत्याग खंयची श्रेष्ठ म्हूण निमतान परमात्मान संन्यास म्हणली कुडली यती धर्म म्हणले कुना. संन्यास म्हळ्यार द्वेष आशे सुख दुःख कसले नानशील जनची संन्यासी ज्ञेय स नित्य संन्यासी म्हूण सांगून परमात्मान सांगला पळय. यो न द्वेष्टी न कांक्षती, कोणाले वैरी द्वेष ना, कांक्षी ना, सुख दुःख इत्यादी ना, हे पुरे आशील जन संन्यासीच म्हणून येतं. केवल यती दीक्षे घेतील जन मात्र नाही म्हणून. आता कर्म कोरका फल त्याग कोरका. जेव्हा कर्म संन्यास म्हणले कुणू कर्म सोडची नाही कोरुका. तशी संन्यासी जन कर्म करताची जाल्यार तांणी करतना काम्यक कर्म खंयचे पडले ते पळय त्याग करताची. ग्रस्ताश्रमी जनय तशीची सर्व कर्म कोरनो फल त्याग करताची. तशी पुरंदरदासान एक कीर्तनेन तू सांगला कसले म्हळ्यार हे संन्यास धर्म ज्ञान नतील जनान परमात्माल प्रित्यर्थ कर्म करची कशी म्हूण सांगिल तांणी. आता संन्यास धर्म घेतील जन कड्डाय जावन काम्यक कर्म त्याग करताची. संन्यास धर्म ज्ञान नतील जन आम्ही कसं लेखताची म्हूण म्हळ्यार आम्ही काही संन्यास नाही. आम्ही खाव येतं जव येतं नेसू येतं कोर येतं भोव येतं भोगू येतं सकड लेखता पण तसल जनाल कतीराची साधन कोर का म्हण जाल्यार साधकांक कतीर सांगिले. जगत्यान तू जन्मा येईल सर्व मनुष्य साधक जायनाची जाल्यार साधन करका म्हूण लेखील साधकांक पुरंदरदासान एक कीर्तनेंत कसं सांगला. विषय विचार बिडो म्हळ्यार एक दैहिक सुख भोग अपेक्षा इंद्रियाक सुख दिवचे ते विचार सोडी विहित कर्म माಡು वर्णविहित कर्म करी परमात्मान सांगला नियतम कुरु कर्मत्वम म्हूण. तशी वैराग्य भाग्य बेडो म्हाका वैराग्य येवचे तशी करी परमात्मा म्हूण म्हळ्यार कसले आसक्ती ना नशी करी म्हूण कर्म कोरका विहित कर्म जाल्यार आसक्ती म्हळ्यार कसं न्ही तांतू कसं की अपेक्षे दवरून हे मिगेल कतीर हांव परमात्मा तुका इतलो नमस्कार घालता मिगेल चेडवां बरी करी. परमात्मा हांव तुका एक कसं की पूज करयता म्हाका वेपारांत उद्योगांत चड लाभ येवचे तशें करी अशें पळय आमी म्हणटा पळय हे सोडचे ताका विरक्त साधना म्हूण म्हणचें. तशी आनी हांगा कवयः आनी विचक्षणा म्हूण म्हळेलें दोनी परमात्मान शब्दान ज्ञानींक सांगला. कवयः म्हळ्यार कसले ज्ञानी जन. तशीच विचक्षणा हा म्हूण म्हळ्यार केवल ज्ञानी मात्र न्ही ज्ञानान परमात्माले अनुभूती पावील जन तेची अपरोक्ष ज्ञानी जन आनी ज्ञानी जनांगेल विशय हांगा सांगला परमात्मान. तशी संन्यास आनी त्यागा विशय जेवन परमात्मा की सकडे अर्जुनाक सांगता ते कसल म्हूण पळया. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुः मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुः मनीषिणः दोषशील कर्म सोडका म्हूण सांगून विद्वांसान सांगला म्हूण. मनीषिणः म्हळ्यार ज्ञानी जन विद्वांस. दोषशील कर्म सोडका म्हळ्यार यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमिति चापरे. केलो जन सांगताची यज्ञ दान तप हें कर्म सोडू नज म्हणून. केलो जन दोषशील कर्म सोडका हांगा आमी दोषशील कर्म म्हळ्यार यज्ञ दान तप दोषशील कर्म न्ही दोष सूचक ना म्हूण म्हळ्यार यज्ञ करून ताजे फलापेक्षे पावचे. दान करून ते आमकां कसं की जावका म्हूण लेखचें. तपस्या करूनय ताजे निमते आमगेल कसं की सुख ऐहिक सुख भोग अपेक्षे करचे ह्या पुराय दोषशील कर्म. तशी विद्वांस जन दोषशील कर्म सोडायची जाल्यार यज्ञ दान तप इत्यादी कर्म सोडका म्हूण सांगनी म्हणटाची म्हणून. कर्मत्याग आनी संन्यासाचे विशयो ओटू कन्फ्युजन गोंधळ करून आमी घेवचे न्हय. म्हळ्यार अनेक शास्त्र वाचितना अनेक अभिप्राय आमगेल्या मनान तूं येत जाल्यार सम सूक्ष्म जावन मना वेल्यार ताजे अर्थ कसो म्हूण मनन केल्यार सर्व शास्त्र सांगता एक विशय कसले म्हूण म्हळ्यार कर्मत्याग आनी
कर्म संन्यास म्हळ्यार फलापेक्ष सोडूं आसूचें म्हूण सांगून. आतां विद्वांस त्याग म्हळ्यार कसले पळयल्यार विद्वांस जन कर्म सोडका म्हूण म्हणल्यार वेदशास्त्र कळलेले जन यज्ञ दान जप तप इत्यादी कर्म सोडूनच कोरका म्हूण म्हणटाची. अग्निहोत्रादी कर्म सोडूक नज म्हणून वेदशास्त्र सांगनाचे बाय. तशें जाल्यार हे वटू गोंदळ केले मू आमकां. यज्ञ दान तप जप कोरका तशीच कर्म सोडका म्हणून सांगला. कर्म सोडका म्हळ्यार खंयचे सोडचे. आतां कर्म संन्यास आनी त्याग दोनी एकच सम जावन आमी अर्थ करून घेवका तितलेची. आतां संन्यासी जन शरीर सुखा खातीर जेवो पुण्यफला अपेक्षा तांकां नांची ना वय बाय. संन्यासी जन केवल मोक्षफला अपेक्षा करता शिवाय स्वर्गादी पुण्यफला अपेक्षा तांणी करयनाची. म्हणटना तांणी त्या अपेक्षेन करचे खंयचेय कर्म तांणी करनाचे. आतां पुरंजन म्हळ्यार प्राचीन बरहिरायन स्वर्गादी अपेक्षेन यज्ञ याग इत्यादी केलेले. ययातीन स्वर्गादी अपेक्षेन कर्म केलेले. हे पुराय संन्यास म्हणून घेना. फलापेक्षेन केलेले कर्म तशें कर्मत्यागय म्हणून घेना, त्यागय म्हणून घेना. तशें जावन हांगा आमी कसले काम म्हळ्यार संन्यासी आश्रम घेवन तांणी सर्व कर्म फलापेक्षना करताची. त्यागी जन तशीची. त्यागी जन कर्मत्याग कर्मफल त्याग करका म्हळ्यार जन आसा पळय कर्मयोगी जन तांणी तशीची. कसले अपेक्षा ना तांकां. परमात्माला प्रित्यर्थची परमात्मा खातीर जावन कर्म करताची. विरक्त साधकांक संन्यास श्रेष्ठ जाल्यार ग्रस्ताश्रमासची साधन कोरका म्हळ्यार अपेक्षा आसा तसले जना कर्म फल त्याग सोडका त्याची श्रेष्ठ म्हूण हांगा परमात्माला अभिप्राय. संन्यासी जन काम्य आनी अकाम्य खंयचेय कर्म तांणी खंयचेची फलापेक्षेन म्हळ्यार स्वर्ग फलाचे तसले अपेक्षेन करयनाची. तशें जावन ताका कर्म संन्यास म्हूण म्हणटाचे. आनी इतर साधक विहित कर्म करका फलापेक्षा दवरूनच तेदन त्या भगवदर्पण बुद्धीन करचे म्हूण म्हणटा. हें कर्मत्याग. कर्म संन्यास कर्मत्याग. तशी अनिच्छया कर्मणा वापी काम्या कर्मन्यासो न्यासः. अनिच्छया कर्मणा व्यापी म्हळ्यार इच्छना नशी. कसो इच्छना नशी पळय आमकां केलो पण काम करची इच्छा आसना म्हणटा पळय अयो कोरून नाक्क जावन गेले कसलीं करची नाका न्हू थंय बसया म्हण दिसता. तें न्हय अनिच्छया. हांगा अनिच्छया म्हळ्यार फलाची इच्छना नशी. कर्मणा वापी काम्यकर्म न्यासो न्यासः म्हळ्यार कसले अपेक्षशील कर्म करना नशी रावचे. जेवो अपेक्षा सुत असेल पळय ते यज्ञ याग इत्यादी त्या करनाशी रावच्याक न्यास संन्यास म्हणजे. जेवो सर्व कर्म करचे यज्ञ याग इष्टी होम असल पुरे करचे फल त्याग करचे. ते कशें आतां पुत्रकामेश्टी याग म्हणल्यार पुत्राला अपेक्षा ना करची न्हू माय. तशें जाल्यार तेका जाल्यार करचे. संन्यासी जन तसले याग करनाची. जाल्यार ग्रस्त आश्रम आशिल्ले जनांक कोरका पडटा. चेडवनी नाना तिल ना करी म्हूण सांगला. आतां दशरथान केले पुत्रकामेश्टी यागो इश्टी यागो तो. जाल्यार तसले याग करतनाय आमी केला देवा तुगेले प्रित्यर्थ जावन केला फल दिवचे सोडचे तुगेले ते म्हूण लेखून फला विशयी अपेक्षा करनाशे केले ते त्याग म्हणून घेता. इतलें सांगल्यार मनामती आता. तशी ह्या तूं कर्म फलत्यागी म्हूण कृष्णान सांगला न्हय. म्हळ्यार कसं न्ही ह्या तूं कर्मफलत्यागी कोण श्रेष्ठ कर्मयोगी म्हणून घेता तो कर्मफलत्यागी म्हूण. ताजे खातीर पुरंदरदासान म्हळेलें विहित कर्म माಡು फलद अपेक्षे बिडू वैराग्य भाग्यव बेडू म्हळ्यार सर्व कर्म करी खंयचे कर्म विहित कर्म वर्णाश्रमाक समजलेले कर्म करी फलापेक्षा सोडी परमात्माला केन्नाय वैराग्य माग म्हूण. कर्म करना नशें रावचें न्हय. हांगा आमी एक मुख्य विशय उडगास दवरका. कर्म करना नशें रावचें न्हय फलापेक्षेन कर्म करना नशें रावचें. फलापेक्षेन कर्म करचें नाका म्हूण कर्म करना नशें रावूंकय ना. तशी आतां
भगवदर्पित विषयी आयलो वैमे सर्वसमर्पण आम्ही म्हणताची परमात्माक सर्वसमर्पण 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 सर्वार्पण. तरी सर्वसमर्पण म्हळ्यार कसं न्ही म्हूण पळोवया. आचार्य मध्व भागवत तात्पर्य निर्णयांतू सांगतात त्यांनी विष्णु स्था विषया सर्वे विष्णावेव मनोमम इति समर्प्य तत्सर्वं त्यजेत तत् तम न बाधते. विष्णुस्था विषया सर्वे परमात्मो हांगाचे सर्व विषयांतू अस विषय म्हळ्यार कसं न्ही सर्व वस्तू जड चेतनात्मक प्रकृतींतू सर्व जीवांतू परमात्मो अस समस्त विश्वची परमात्माले अधीन चराचर वस्तू समेत परमात्माला अधीन तशीची विष्णावेव मनोमम मिगेल मनय परमात्माला वैरीची आसक्त जावन अस म्हणले कोकाकई. आणि तत्सर्वं समर्प्य कसल कर्म करताची त्या सर्व परमात्मा समर्पण करका कशी त्यजेत तत् तत् त्यजेत म्हळ्यार कर्मफल त्याग करका तदना तम न बाधते साधकांक कसलेची बाधक असना. म्हळ्यार साधकाक सर्व कर्म आव करचे कर्म पुरे परमात्माला अधीनची कसल्याक म्हळ्यार आव परमात्माला अधीन म्हणले कोण सर्व कर्म करतना आम्ही परमात्माला अधीन म्हणटना त्या कर्म समर्पण तांकां कोरका जाता वय बे पळय. आतां एकलो गद्द्यांत काम करता म्हणले की तो गद्द कोणालो यजमानालो म्हणटना ताणें तें काम मात्र करीत ते गद्द्यांतू बेळबेल बत्ता वयर हाश करूं जतवे ताणें ना तें कोणाल जाल्लें यजमानाल जाल्लें म्हणटना ताणें तें काम मान करचें यजमान ताका कसल दिता तें तागेलें तें घेवन वचें. तशी आमी कर्म मात्र करचें कसलें मेगेलें म्हाका म्हणून ना परमात्मा कसल दिता आमकां तांतू भितर आमी तृप्त जावन असोचें यदृच्छा लाभ संतुश्ट. तशी सर्व कर्म परमात्माक अर्पण केल्ली म्हूण जाल्यार आमकां कर्मबाधा म्हळ्यार कसं न्ही कर्मबंधन आमी केलेलें आमगेलें खतीर केलेलें म्हणलें ताजीन जावचें न्यून अतिरिक्त दोशाचे एक पाप पुण्यादी बाधा आमकां आस हें कर्मबंधन म्हणटा हाका समजावन आमी वापस जन्म घेवन येवका. सर्व कर्म आमी परमात्माक समर्पण केल्लें म्हूण जाल्यार कर्मबाधा त्या जिवाक नांची ना जाता तें आमकां केन्नाय जिवनांत तोंदरी करना म्हूण सर्वसमर्पण म्हणटना ताजे अर्थ कसले म्हळ्यार आमी पराधीन म्हळेले विशय आमगेल्या मनांतू दवरचे ताचे खातीर हांगा आमी म्हणचे केन्नाय ना अहम करता हरिही करता आमी करचे न्ही परमात्मान कोरचे तत्पुजा कर्मच अखिलम हांगा करचे आमी सर्व कर्म परमात्माली पूजा तथापि तश्चावन मत्कृता पूजा हांव केल्लेले सर्व कर्म तत्प्रसादेन तागेल निमती शिवाय न अन्यथा सर्व कर्म करयतलो परमात्मूची हें कर्म पुरे केलेलें हांव न्ही ताणें मेगेल देहांत आसून मेगेल करीन करयलें ती वय तागेले अनुग्रह मेगेल वैरी ना नातील जाल्यार म्हाका हें करूं जाता आशिल्लें परमात्माला अनुग्रह ना नाशी आमी खंयचेय सत्कर्म करूं जायना. सत्कर्म कोरका जाल्यार परमात्माला अनुग्रह जावू का तश्चाव न्हू हांव केल्लेलें मेगेल निमती जालेलें म्हूण लेखला रे आनीक पण तूं देव लेखतलो तूं करचें नाका तुगेल निमती जालेलें म्हूण लेखता जाल्यार तूं करचें नाका आमकां तो योगू दिसना देव करूंक. ताजे खातीर पुरे परमात्मान आमगेल करीन करचें तत् पुजा कर्मच अखिलम हांव करचें कर्म पुरे अखिल कर्म सर्व कर्म परमात्माली पूजे विना विंगड कसलें ना ताणें मेगेल करीन करयलें म्हूण सांगून लेखलें म्हूण जाल्यार मात्र तशी लेखल्यार मात्र आमी परमात्माले वैरी त्या कर्म समर्पण परमात्माला चरणांतू त्या कर्म समर्पण केल्लें तेदन ताणें कसल आमकां प्रसाद म्हूण दिल्लें इत्याक म्हळ्यार तागेले निर्धार नाशी तागेले अनुग्रह ना नाशी आमी कसलें करूं ना तागेल्या अनुग्रहान आमी करचें हें पुराय लेखलें म्हूण जाल्यार आमी केलेलें कर्म तुगेलें पूजा म्हणून आमी लेखूंक जाता जाल्यार हांगा एक संशय येता केले उपरांत आमी वायट कर्मय करतात न्हय म्हण कसले आतां केदें व्हड आमी पुराणांतू येती व्हड व्हड ऋषी मुनींक सकट आमी पळयलां कसलें एक वायट काम जायनी म्हूण ना
आम्ही 100 वाईट केलं री तांगेल निमती खंय की एक सान चुकी पुणी जत्ता इत्याक म्हळ्यार मनुष्य धर्म तो जाल्यार ते आतां आमी सर्वसमर्पण म्हणल्यार आमी केलेले वायट कर्मय समर्पण केल्या वरी जाता न्हय ते सम्मे तांत चूक जायना म्हण लेखल्यार रघुनाथ तीर्थ म्हणलेले स्वाम्यान सांगला अत्र भगवदर्पणं नाम सर्वकर्माणां भगवतं कर्तृत्वेन कळवा कशी तत्पूजात्वेन तद्भक्ती प्रसाद फलकत्वेन अनुसंधीयमानत्वं म्हळ्यार तेषां भगवदर्पणं नाम कर्तृत्वेन अनुसंधान मात्रं म्हळ्यार कशी आम्ही सर्व कर्म परमात्मान करयल्या म्हणून अनुसंधान केली म्हूण जाल्यार तेषां म्हणलां पळय हांगा तेषां म्हळ्यार पापकर्मा विशीं येयलें तें भगवदर्पणं नाम तत्कृतत्वेन अनुसंधान मात्रं तदन कशी लेखुका म्हळ्यार खंय हांव वायट कर्मय केला परमात्मा हेमय तुवें करयलें न्हय म्हणणें जाल्यार चांग कर्म तुगेले प्रसाद अनुग्रह वायट कर्म तूं मिगेल करीन करयलें कसं खातीर मिगेल पूर्व प्रारब्धाक अनुसार जावन म्हूण लेखली म्हूण जाल्यार कसलो दोश ना सर्व कर्म समर्पण करचे विशयांत आमी वायट समर्पण केलें ना म्हूण लेखलें थंय एक अनुसंधान सुका कसं म्हळ्यार वायट कर्म मिगेले प्राकृतिक म्हळ्यार पूर्व कर्माचे प्रकृती संबंध दोशान जाल्लेले म्हूण म्हणलेले एक आमगेल्या मनांत आसलें आमकां कसलेय दोश येना तशी महिपती दासान एक कीर्तन म्हणटाचें कीर्तन पळय सकल बेल्लवू हरिसेवे येन्नी म्हूण सांगून व्हड आसतें तांत भितर मस्त विशय आसत एक चूर सांगला हांगा तितलीच तांत भितर तांणी सांगताची सर्व परमात्माल सेवा ताणें हें मिगेल करीन करयलें ताणें स्विकार केलेलें हांव केलेलें पुराय परमात्माल सेवा मिगेल सगळे जन्म तागेले सेवे खातीर आशिल्लो हांगा हांव जेवील पळय तागेलें नैवेद्य म्हाका हांव घाल्लेलें आवंगलें हांव घाल्लेलें आभरण पळय ताणें दिलेलो प्रसाद हांगा हांव करचें शुद्धाचार आनी सदाचार माळ्ळेले तुळसी सर्व तुळस तागेलें नैर्मल्य हांगा करलेले शुद्धाचारू ते तागेले पुजा तेंची हांग म्हणलेलें उतर पळय तागेलें कीर्तनां पक्कनी हांव पडलो आमी कसो म्हणटा पळय तान्नी किल्चंद म्हणटा पळय नानू एडवी बिद्दरे ಅವನಿಗೆ ಮಾಡಿದ नमस्कार हांव पक्कनी पांय आड्डोळ्ळ खंय पडलो म्हणलें की त्या परमात्मा हांव केलेलो नमस्कार किल्चंद चिंतन पळय आमी जाल्यार पडली कुडला अय्यो अम्मा पडली कसो जाल्लो बा कोण लकयलें की कोणाला दोळ लागली की अशें नाका जाल्लेले वायट विचार आमगेल्या मनांत पडचे आमगेले प्रारब्ध प्रति एक सान तापम केवचें ताजेर आमकां दैहिक दुखी जावची जाल्यार आमगेले कर्माचें फल तें तेंची व्हड व्हड रोग येवची आमगेले कर्माचें फल पडली म्हूण जाल्यार त्या वैकंचकी एक जन्मांत केल्लें कर्माचें फल तेदना पुरय हरिसेवे येन्नी म्हूण म्हळ्यार पडतनाय देवा हाजे खंयकी हांव तुका सम नमस्कार घालनाशिल्लो पळय आतां घाल्लो इत्या म्हूण सांगून लेख कोकाकय पळय कितले चंद विचार पळय इतली मान न्हय सर्व मस्त विचार आस हें पद्य आयकत आमकां कसं कळटा म्हण आमी स्वतंत्र आमी करचें कसलें ना परमात्मू सर्वाकय कारण हांव परमात्माले अधीन परमात्मू म्हाका स्वाधीन करून घेवन ताका जाय जालें तशें नांचयता म्हूण लेखचें आनी संन्यास म्हूण म्हणल्यार ते इतली शिकतना आमकां कळका परमात्माला अनुग्रहाक संन्यास म्हणलेले विशय एक कड्डाय न्हय परमात्माक पावका म्हूण जाल्यार संन्यासीन मात्र मोक्ष पावचें म्हूण न्हय ग्रहस्थाश्रम आसून मोक्ष पावी कितली जाणां आमी पळयताची संतांगेले महंतांगेले भक्तांगेली काणी काडल्यार पुराय ग्रहस्थाश्रमीची तांणी पळय परमात्माले एक अनुग्रहा पात्र जाल्यांची मोक्ष मेळ्ळा संत तुकारामान पुष्पक विमानार बैसून चमकलेले विशय परत तागेले काणीन तेता वय म्हणटना संन्यास घेतल्या मात्र मुक्ती मेळटा म्हूण आमी लेखूना जेवो संन्यास दिक्ष घेतिल्ली जाणां पुराय मुक्ती मेळ्ळी म्हणूय लेखूना इत्याक म्हळ्यार संन्यासी म्हणून घेवका जाल्यार मुख्य योग्यता कसलें म्हळ्यार वैराग्य नासतील जनान संन्यास धर्म घेवनय कसलेय प्रयोजन ना दीक्ष घेवनय कसलेय प्रयोजन ना
ಸನ್ಯಾಸ घेऊनही ತಂಗೆಲ್ಲ ಮನಾಂತ ವಿಷಯ ವಿರಕ್ತಿ ಕಾವಿ ತೊಟ್ಟರು ಕಾಮ ಬಿಡಲಿಲ್ಲ म्हणून सांगून पुरंदरदासान सांगला तशी संन्यास दीक्षा घेऊन आमगल कावी आमगल घालनूय मनांतू वाईट विचारो असं जेव्हा तांकां विषय सुखांतू विरक्ती येणी म्हूण जाल्यार तांकां आरूढपतीत म्हूण सांगून म्हणटाच काही तशी अनेक संन्यासाचे विशयी पळोवच जाल्यार सूक्ष्म जावन सांगचे जाल्यार संन्यासांतू एक चारय नमुने संन्यास संयम आजपशी पुढे पडिला कुटीचक बहुदक हंस परमहंस म्हणून हांत भितर कुटीचकाल बहुदक श्रेष्ठ संन्यास ताजे पशी हंस तांगेले पशी परमहंस म्हणून घेतले यामाई हाजे पशी पुढे भगवद्गीतेन तांणी सांगला तशी संन्यासांनी त्यागा विशयी आतां आमकां सम कळका कसले म्हळ्यार केन्नाय कसले फलापेक्षा नाशी परमात्माला प्रित्यर्थ जावन ते काम्यक कर्म केल्ले म्हूण जाल्यार ते फलापेक्षा करणी यज्ञ यागादी ज्योतिष्टोम असल इश्ट याग सकडी काम्यक कर्म म्हणून घेता ते केला जाल्यार फल निमगिनी तशें जाल्यार त्या मागीर मनाशुद्धीक कारण जाता त्या वेळी वैराग्य आमकां दिता तशें जावन संन्यासी जनांनी जप तप दान हे पळय करोस इत्याक म्हळ्यार ते पळय फलापेक्षा नानशी करचे ते संन्यास धर्म अशी विचक्षण मनीषी कवय म्हूण सकट सांगला पळय गीतेन तांतू परमात्मान हे जनान म्हळ्यार असले विचक्षण कवय मनीषिण म्हळ्यार ज्ञानी जनाक सांगिल्ले ताणें तशी तांणी सांगताची त्याग म्हळ्यार सर्व कर्म परमात्माला प्रित्यर्थ करून कर्मफल त्याग करचे संन्यास म्हळ्यार काम्यक कर्म त्याग करचे म्हूण सांगून म्हणला जाल्यार दोनींतूय कसं म्हळ्यार वैराग्य मुख्य परमात्माक निरंतर शरणू येवका ताणेंच आमगेल करीन सकल कर्म करोचे म्हूण सांगून लेखून केल्यार त्या सर्व कर्मय संन्यासय त्यागय म्हूण जाल्ले तशें जावन संन्यास म्हळ्यार कसं की त्याग म्हळ्यार कसं की न्ही संन्यास धर्म घेतना संन्यास धर्म घेतील जनान कशी काम्यक कर्मची त्याग केल्यार ग्रस्त आश्रमी जन सर्व कर्म करून फल त्याग करताची दोन्ही एक लेख दोन्ही काही वैराग्य जावो का तशें जावन हांत भितर कसले म्हळ्यार साधना भेद संन्यासाश्रमांत तांगेले साधनेची रिती विंगडी ग्रस्त आश्रमी तांगेले विरक्त जावन साधनेची रिती विंगडी तांगेले विरक्त धर्म म्हणटाची हे काम्यक कर्म हे तांगेले काम्यक कर्म त्याग हे कर्म फल त्याग तांगेले विरक्त धर्म आमगेले भगवद अर्पित धर्म तितलेच शिवाय अंध भितर चड कसलेची विशेष आलोचना करच्या ना इतली सांगतना आमकां मना वता संन्यास आनी त्याग म्हळ्यार कसले म्हूण दोनी एकल्याक तांगेले वर्णाक सम जावन आसा जाल्यार दोनी मोक्ष धर्मूची दोनी मोक्षा वचाकच आमकां म्हळ्यार मोक्ष साधने खातीर करची ते कळ्ळें दोनी आमकां मोक्षाक व्हरता तितले आमी लेखूक आनी परमात्मा ह्या संन्यास आनी त्यागा विशयांत एक निश्चय निर्णय सांगता ते कसले म्हूण आनेक श्लोकांत पळया ते पायचे दिसा पळया आमी आजी सांगिल्ले सर्व विचारो परमात्माले गुरुंगेल चरणा रविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।